हे लिव नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उंदरांना घाला आळा प्लेग टाळा ह्या योजनेअंतर्गत एक सुटलेल्या उंदरीवरती पॉडकास्ट करणार आहोत. तर तुम्हाला कळलंच असेल आजचा पॉडकास्ट कोणावर आहे थंबनेल बघूनच. तर जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूया आपल्या सुंदरशा पॉडकास्टला. चला. अरे मासाड, तुझ्या तर साड्यांचे तर काय ग कहणे. जाऊ दे आता, ते नाही चालत आहे, सोडून दे. नाद नको करू. इथे ठगवीचीच कामं करतेस, तुला जमतं. बाकी नाही तू काय करू शकत. त्याच्यात ठगवायला बघते. सगळ्यामध्ये ठगवून कसं चालेल ग बाई. हां, साड्यांमध्ये ती 350ची साडी मी लावते, थांबा तुम्हाला आज आहे ना इंस्टाग्रामला लावते मस्तपैकी ती साडीचा फोटो. ती 350ची साडी आहे. ही किती 1000 का 1200ला काहीतरी विकते. काय अर्थ आहे का त्या साडीला. आणि ती गुलाबी साडी, ती किती जुनी झाली ती फॅशन. माझ्याकडे ना तशा टाईपची आता मी तिसरी साडी आहे. कधी माझ्या लग्नामध्ये आपण जेव्हा साड्या घेतो ना अशा नवीन इथे तिथे देवाला वगैरे जाण्यासाठी, त्यामध्ये एक तसली गुलाबी साडी घेतली होती त्या किती वर्षापूर्वी. आणि आत्ता मी 2 वर्षापूर्वी, 2 नाही 5 वर्षापूर्वी एक पिंक तशामध्येच थोडी डिफरंट डिझाईन परत तशीच साडी घेतली मला आईने. आणि अजून एक माझ्याकडे मी घेतलेली आहे, म्हणजे ती थोडी वेगळी आहे. अशा म्हणजे 3 टाईपच्या, म्हणजे तिची जी साडी आहे ना ती साडी तर म्हणजे खूपच जुनी झाली. आणि त्याच्यावर आहे ना असा मस्त मल्टी कलरचा, माझ्याकडे ब्ल्यू आणि पिंक कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे साडी. आणि त्याचा ब्लाऊज पण असा कलरफुल आहे. तो पण मी असं जमल्यास दाखवेन ती साडी. तर मावसाडे, काय यार तू काय म्हणे ट्रेंडिंग आहे आता हे कलेक्शन ट्रेंडिंग आहे. कसलं कलेक्शन आणि कसलं काय ट्रेंडिंग. चौथी मे पहनते ते हम लोग, चौथी मे. तुझा तो गजरा म्हणा, स्ट्रेटनर म्हणा, तू कुठले पण जे फालतू प्रोडक्ट दाखवते ना मावसाळ, ते मावसाळ तू फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच ट्रेंडिंग आहेत. आमच्यासाठी अजिबात ट्रेंडिंग नाही आहेत ना तुझे कपडे, ना तुझं काय, तुझे कसले काय तेलकटा सामान, ना काहीच नाही. हे सगळं वापरून आम्ही ना पार झालो. आम्ही खूप, हम लोग बहुत आगे निकल चुके हैं. तू तिथेच आहेस. थप थप थप. प्रगती केली म्हणे. मला प्रगती करायला आवडतं, मला अपडेट करायला, मला अपग्रेडेड राहायला आवडतं. मोठी कसलं डोंबलाचं अपग्रेड केलं आहे. काय अपग्रेड केलं आहे. वॉलपुट्टी करून ते खड्डे पण बुजवता येत नाही, ते पण जरा इकडे तिकडे झालं की लगेच दिसतात. अपग्रेड करते. अगं काय नाही तर काय नाही, ते फिल्टर जरा ते तरी अपग्रेड कर. त्याच्यामध्ये थोडे इन्व्हेस्ट कर. नाही होते ते. एकदा दिसतं, एकदा जातं, एकदा येतंय परत. तुझी असलियत काय लपल्याशिवाय राहत नाही. तर गपगुमाने ना जे काय करतेस ना येडा बनवायचे चाळे, तेच कर. मुळात तर आहे ना मला असं वाटतं हिच्याबरोबरच मोठा स्कॅम झाला आहे. म्हणजे हिच्या पप्पाने ना ही वात्रट पोरगी इकडे तिकडे उंडारत असायची, काय बरोबर नाही, कोण करणार काय, म्हणून ते चच्चेच्या गळ्यात खपवली हिला. नाही तर तुम्ही विचार करा, इतकी लाडाची, म्हणजे मी इतकी लाडाची, आणि माझ्या नशिबाने मी पैदा झाली आणि एकदम धनाधन 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 दे धनाधन झालं, म्हणून माझं नाव धन्नोराने बडेसयाने ठेवलं. पण नंतर म्हणजे वाताहत झाली ती गोष्ट वेगळी आहे. पण त्यावेळेला असं झालेलं. आणि मग पप्पा माजले आणि पप्पाने माजून सगळाच राडा घातला. तर त्यामुळे मी एकदम लकी, खूपच लाडाची. मग अशा लाडाच्या पोरीला असं कसं कफल्लक माणसाच्या गळ्यात बांधली. म्हणजे काय नाही त्या माणसाला, ना काय, म्हणजे ना शेती वाडी जमीन जुमला व्यवस्थित घरदार, काहीच नाही. मुंबईत पण काय, म्हणजे बघितली ना अवस्था. धारावी झोपडपट्टीमध्ये राहायचा, नंतर मग काहीतरी कसं तरी ते म्हणजे तिथून दुसऱ्या झोपड्यात शिफ्ट झाला. मग नंतर हिने मग सगळ्यांना ठगवून त्या झोपड्याचं म्हणजे घरभर केलं, ती गोष्ट वेगळी. पण ते आधी बेसिकली काय होतं. आणि मग ही चिटाई येऊन तिकडे अगदी, म्हणजे कसं ग बाय तू कसे दिवस काढले आणि कसं राहते, म्हणजे त्याला हे दाखवत आहेत. म्हणजे त्याला कमीपणाची भावना देतात हे लोक. पण मुळात प्रश्न हा आहे की अगं चिटाई आणि चिटाईचा नवरा, ते दोघांनी मिळून हिला अशा माणसाच्या गळ्यातच का टाकली. एकतर इतका मोठा, काय नोकरी पण व्यवस्थित नव्हती. हिने स्वतः सांगितलं आहे, काय ह्यांच्यांना पगार चांगला नव्हता, ह्यांच्यानी काय होत नव्हतं. मग असा माणूस, मग त्याच्यानंतर घर नाही, स्वतःचं काही अस्तित्व नाही, अशा माणसाकडे दिली.
मतलब कुछ तो गड़बड़ है ना दया, बहुत बड़ी गड़बड़ है. ये गलिया ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा. असंच काहीतरी झालेलं असणार, असंच काहीतरी असणार ना. असं काहीतरी असल्याशिवाय कोण कशाला एवढी घाई करेल. म्हणजे ही म्हणत होती ना, आम्हाला सांगितलं होतं की तुझं लग्न करून टाकणार, लग्न करून टाकणार, तुझं ग्रॅज्युएशन झालं की लगेच लग्न उरकणार. पण उरकणार ठीक आहे, पण म्हणून काय उरकूनच टाकायचं कोणाशी पण, काय पण, का? म्हणजे तसं चाल ढाल असल्याशिवाय इतकं घाईने कोण करत नाही ना. आता ते चयन बियनचं पण बघा, लवकर केल्याने ना, ह्यांच्याच भाषेत केल्याने. पण तरी पण कसं चांगलं घरबीर बघून दिल्याने, हां, असं थोडीच आहे. देऊस, चांगलं बघून देऊस ना. तिचं लव्ह मॅरेज आहे म्हणा, पण बघा असं कसं व्यवस्थित असं सगळं बघून केलं ना. हिचं काय बापरा. आणि ती दुसरी खाजी अवतार तिथून पळून आली मैत्रिणीकडे, एक नंबरची. म्हणजे ना इतकी स्वार्थी आहे ना, बस काम उरकलं तिथून लगेचच पाय लावून पळाली. ते चड्डीबरोबर तर कट्टी झालेत वाटतं, बेस्ट फ्रेंड. आणि ये आमच्या घरी, आता कुठे गेली ती आई, म्हणजे कोणतरी ती दुसरी ती मिशावाली पण म्हणत होती की मला आता अजून एक मुलगी आहे आणि येत जा वगैरे, ती नाही. नंतर ही पोवाडवाली चिटाई पण म्हणत होती की चड्डीला की ये वगैरे, आणि एवढं रस्ता शोधत शोधत गेली होती. मग नंतर चिटाईला पण बोलवलं होतं जेवायला वगैरे. शेवटपर्यंत खाजी काय गेली तर नाहीच. आणि आत्ता एवढी पुण्याला गेली तर पुण्यात मैत्रीण असताना सुद्धा कुठे गायब झाली आहे, काय झालं आहे काय, म्हणजे इतकं चौकशी पण नाही साधी काय झालं आहे तिचं म्हणून. शी, मला तर चिंताच वाटते बाबा. माझी तो मैत्रीण नाही, पण मला असं वाटतं ना कुठे गायब झाली. आणि सगळं कांड बघता हल्ली काय कम्युनिटी टाकायची, रात्रीच्या रात्री गायब करायची, काय झालं काय नाही. पण ही बघा काय मैत्रीण, ताईने सांगितलं वाटतं बिलकुल नाही, माझी रेकॉर्डिंग वाजवली, आता बिलकुल तिच्याबरोबर दोस्ती नाही, काय नाही, झालं आपलं काम, झालं ढाय 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 करून झालं आता बस, म्हणून बसली खाजी. आणि खाजी कोणाकडे गेलेली, तिथे कसलं काय देते आणि कसलं काय फिरते. आमचा प्लॅन होता पण अर्जंट काम निघालं म्हणून आम्ही परत आलो. आमचा अजून फिरण्याचा प्लॅन होता. अरे या धूर्त बहिणी आहे ना, कधीच कोणाच्या नाही होऊ शकत. या मैत्रिणी कसल्या, मैत्रिणीच्या नावाने कलंक आहेत. मैत्रिणीचा पण नाही माहिती असेल यांना, एक कुठलंच काहीच नाही करू शकत. एक नंबरच्या अप्पलपोटी आप मतलबी आहेत या चिटाईच्या पोरी. आली लगेच, कसलं महत्त्वाचं काम, इथे पडायला यायचं होतं, इथे लगेच त्याच्या कांजण्या गेल्या तर आली आपली टुणटुण उड्या मारत, टुणटुण कुठली. आणि एक्सायटेड म्हणे, माझी मुलगी एक्सायटेड झाली. आणि तुझं घर त्या मैत्रिणीला चढवत होती, फुकट राहायचं होतं ना, फुकट गिळायचं होतं, थोडी तारीफ तर करायला पाहिजे ना. मग तुझं घर पॉझिटिव्ह आहे आणि असं आहे तसं आहे. नाऱ्या पण म्हणायला आहे की लय भारी, म्हणजे लय पॉझिटिव्ह आहे, चांगली वाईब आहे तुझ्या घरामध्ये, असं वगैरे तिला म्हणत होती. अगं तुझी कम्युनिटी लावलेली ना तेच खरं आहे, जरा संशोधन कर. एवढं गोड खायला घालते, एवढं गोड खायला घालते, झिंकते ती पोरगी. शुगर रश म्हणतात त्याला. ते होऊन ती अशी वेड्यासारखी इकडे तिकडे पळत सुटते, पळते दमते आणि झोपते. हँगओव्हरसारखं होतं ते तसं झालंय तिला. जरा बघ जरा, लहान लहान मुलांना पण हल्ली काय काय होतं, काय खायला घालतो, किती पौष्टिक, किती गोड, काय प्रमाण त्याला. आणि इतकी ती लास्ट टाइम पण अशी पोरगी आहे की चिकटगम माशी आहे तेच कळत नाही. आपली अशी माकडाच्या पिल्लासारखी चिकटलेलीच असते, अशी चपक्कन चिपकते. पूर्ण वेळ त्या बड्डेच्या वेळेला जास्त माणसं बघितली की एकदम अशी फक्त खायला दिसलं की अंग सोडते. आणि आईस पण असली आहे की पूर्ण खाण्यावरच त्या मुलीचं फोकस टाकत असते. सगळ्या दुनियाला दाखवते की माझी मुलगी कशी खाते, काय पण, तिला हे आवडतं, तिला ते आवडतं, तिला ते आवडतं, तिला हे आवडतं. कसं जरी तिला आवडत पण असेल तरी पण ते जगाला कोकलून सांगण्याची काय गरज आहे का खाजे? हां, काय कॉन्टेंट आहे तुझं? कशी खादाड मुलगी दाखवत बसायचं. आणि मग नंतर मग ती चिकटली की म्हणायचं चिकटूनच राहते, अंग सोडली की म्हणायचं की खेळायलाच लागते. अशी निरस मुलगी, फक्त खायला बघूनच पळणारी इतकी मुलगी, ती येते म्हणून एक्सायटेड होतात. ह्यांना वाटतं बापरे आपण कोण मोठे माडिकच लागून गेलो, असं यांचं वागणं. तो आहे ना त्यांचा छोटा, तर त्याला कसं ते शुगर रश करत असतात. शुगर रशच येते तोंडात, शुगर पंच. तो शुगर पंच कसं, तसं ह्यांना वाटतं ही
खाजडांगिनी तशीच काहीतरी आहे. आली 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 आली, आता कोणाकडे जाते बघूया, कोणाकडे जाते. आणि हिची तर भाषा काय, चढतंय बघ कसं, अंगावर चढतंय चढतंय, तुझ्या अंगावर चढतंय बघ कसं. अरे शी, म्हणजे ती काय काय आहे ती चढायला अंगावर, काय अंगावर चढतंय, काय किडा आहे का ती, का काय आहे. कसं काय बोलायचं आणि असं दाखवतात जशी काय म्हणजे एकदम हॅपनिंगच आहे काहीतरी, अशी एकदम उल्हास आणि एकदम उत्साहवर्धक. काय भरोसा नाही, बेभरोशाची आहे. तिला दिवसभर गोड खायला घाललं तर काही गरज नाही आहे, दुसरं काही करायचे नाही. खाजीला मला एकच सांगायचं आहे की बाई तुला अंगावरून जर सोडायची असेल ना, बेस्ट आहे, तिला गोड खा, भडीमार कर तिच्यावर गोडाचा. बघ कशी सोडून पळते, तुला पळतच राहील, थांबवता येणार नाही तुला. मग तुला असं वाटेल ती चिकटत होती ते बरे आहे, तेच कर तू. नाहीतरी पूर्ण वाटतं लागलीच आहे. आणि मोठी बहीण मोठी बाता मारते, भाषण देते, मला बारीक व्हायचं आहे, मला असं व्हायचं आहे, मला तसं व्हायचं आहे, आणि मी तर डाएटच करणार, पोर्शन कंट्रोल करणार, आणि हॉर्मोन्स, आणि माझं त्या 2 डिलिव्हरी त्याच्यातनं बाहेरच येतं नाही. कुठून ना कुठून तो विषय हिला काढायचाच असतो, पिना मारायला. म्हणजे लोकांनी परत विचारायचं, जे नवीन कोण काय माहिती जुळतात काय, खरं आहेत ते पण खरे आहेत की खोटे, हा मोठा प्रश्न आहे. त्यात नवीनचा तो उल्हासच आहे, पण कोणाला तरी ते असं म्हणजे तो विषय यांना पिल्लू सोडत असते की माझे 2 डिलिव्हरी झाल्या आहेत म्हणून. ताई तुला 2 मुलं होती, मग काय झालं दुसऱ्याचं, मग तेवढंच मला बरेच कमेंट आले आणि म्हणून मग मी आता विषय काढते असं करून. मग ते कुठून आडून असं पिल्लू सोडत राहायचं, त्यासाठी कॉन्टेंट पाहिजे ना. तर हिचं चाललंय पुढून सपाट मागून सपाट गोदरेजचं कपाट, आता दुसरं काहीतरी हिला बनायचं आहे वाटतं. मला असं वाटतं हिला आता वॉक इन वॉर्डरोब बनायचं असेल, एकदमच सपाट भिंतीला लागूनच. भिंत कुठली आणि कपाट कुठलं काय कळलंच नाही, आगा पिछा काय कळलाच नाही पाहिजे, पुठ्ठे कुठले आणि चुट्टे कुठले काहीच कळलं नाही पाहिजे, असलं काहीतरी बनायचं आहे वाटतं. डाएट करते, अगं एवढंच आहे ना. तर लोकांना ज्ञान देण्यापेक्षा, लोकांचं हॉर्मोन्स आणि काय होता आणि कसं काय ते केमिकल लोचा करण्यापेक्षा ना, स्वतःच्या बहिणीकडे, स्वतःच्या त्या काय जिज्जाजीकडे, त्यांच्याकडे जरा लक्ष दे ना. का ते जरा चांगले जगावेत, जरा हेल्दी राहावे असं नाही वाटत का तुला. नवऱ्याकडे लक्ष दे. त्याला सोडून आली तिथे मॅडमच्या हातचं खायला, इथे बसली येऊन. नाही ताई असतील ना, डब्बा मॅडम आणत असतील, तेच काय ते पण बाहेरचंच ना, म्हणजे कोणतरी येऊनच करतंय आणि काहीतरी काय माहिती काय खातोय आता, त्याला माहिती कुठे जेवतोय. तर त्याला जेवायला सोडून आलीस, त्यांचं बघ. लोकांना ज्ञान देते ती, असं खायचं आणि तसं खायचं, आणि फक्त स्वतःचं बास. स्वतः काय म्हणजे काय करणार आहे अजून, काय ते सुकटलेला बांबू आणि काय आता काय त्याच्यावरती वाळवणं घालायची का आता, बस तेवढंच बाकी राहिलंय. आणि तिने हिची लाल केली ना की माझी ताई सेविंग करायची आणि तिला असं बोलायचे, तर तसं नाही आहे. आमची ताई सेविंग करत होती, तुम्हाला माहिती नाही. मग लगेचच ही पण तिची बाजू घेऊन, म्हणजे या दोघी बहिणी नुसत्या एकमेकींच्या व्हिडिओमध्ये पब्लिकशी भांडतच असतात, भांडखोर चिटाईच्या धिटाई. काय तर म्हणे की तिला काहीतरी समर पॅन्क का काय ते बँक काय कॅम्प कशात ते घातलंय. हिला साधं समर कॅम्प हा वर्ड पण नाही माहिती. आणि ही सांगते लोकांच्या मुलांवर, आणि आजकालची मुलं असं, आणि आता उशिरा बोलतात, आणि आता स्लो झालेत, पहिले असं नव्हतं, पहिले मुलं फास्ट होती, आता हळू झाले. ही सांगते. इतक्या वर्षामध्ये 40ला टेकली तरी पण अजून ही 35च्या आतच खेळते. हिची स्वतःची ग्रोथ हिने स्वतःच छाटून टाकली आहे, स्वतःच आपलं नाही वाढवतच नाही. हिची आई आत्ता टेकत आता बोलणार होती, जाऊ दे, पोचली 50ची झाली. आणि ही लोकांना सांगते की कसे आजकालची मुलं. हिचं स्वतःचं कॅल्क्युलेशन घडलं आहे. ही स्वतः काय फास्ट हिचं काही होतच नाही आहे. ही एका वर्षात 4 वर्ष जगते आणि मग हिचं 1 वर्ष कंप्लीट होतं आहे. या पेसने ही चालली आहे. अजून 40ला टेकत नाही आहे, जे की खरं तर केव्हाच टेकायला पाहिजे होती. पण सगळंच गंडलं आहे ना. पुढचीचं वय जर लपवायचं असेल तर मग मागचीला पण मग तसंच त्याच ह्याच्यामध्ये रेशोमध्ये ठेवायला लागतं. म्हणून ते सगळे प्रयत्न. आणि त्यानंतर ही स्वतः इतक्या वर्षांमध्ये प्रॉपरच्या वर अजून काही हिची डिक्शनरी गेलीच नाही. ही सांगणार की मुलं कसं बोलतात, प्रत्येक मूल वेगळं असतं आणि हळू बोलतात. आणि आजकाल अरे आत्ता जमाना एकदम फास्ट झाला बाई. तो मारविश बघ कसा पटर बोलतो. ती नन्नू बघ कशी चटरफटर बोलते. आणि तुझी बघ कशी ती खाजडांगिनी
काय तिला बोलता पण येत नाही रे बाबा. म्हणजे बोलेल ती नंतर ऑफकोर्स, म्हणजे जर तिला काहीतरी असती अशी काही प्रॉब्लेम तर डॉक्टरने सांगितलंच असतं प्रॉब्लेम असता तर काहीतरी, पण ते सांगितलं नाही. त्या ती स्लो आहे बस, हेच आहे. पण स्लो तर ती आहेच. हां, हे तर तुम्ही कबूलच करा. आणि ते कशामुळे माहिती आहे? हिच्यामुळे. ही आळशी कसलं काय नुसतं आपलं काय पण, जर आपण काय बोलायचं वगैरे काय हेच नाही. काही बोललं की तिच्या तोंडातच कोंबत असेल. बोलली म्हणजे भूक लागली, बोलली म्हणजे भूक लागली, खायलाच बोलते. त्या दिवशी पण काहीतरी ते दारातच मायलेकी बसलेल्या फटकानं मांडून. एकतर मला हेच कळत नाही की कसले म्हणजे वेळोवेळी हे लोक संस्कार दाखवतात. म्हणूनच ही मायच अशी आहे ना, म्हणूनच भीक लागलेली आहे असं मला वाटतं. कारण बघा ना कसं आपण साधं उंबरठ्यावर उभं पण राहत नाही, आपण उंबरठ्यावर बसून पाणी पित नाही, खात नाही, काही घेत नाही. आपण म्हणतो ना असं की असं करू नये म्हणून. गावामध्ये तर या गोष्टी किती मानल्या जातात. पण तुम्ही बघाल तर हे लोक तर दारातच, म्हणजे एवढं अंगण सोडलंय, ते अंगण सोडून अक्षरशः गेटवर चकाट्या पिटायला तिथे बसल्या दोघी जणी, भाजी मोडतायत, हे करतायत ते करतायत. कसं त्या घरामध्ये समृद्धी येणार? सगळं घर अंगण कमी पडलं. डायरेक्ट एकदम ते जिथे आपण असं बाईक चढवतो ना, तो असं उंचवटा गेटच्या इथे केलेला असतो डिवायडर सारखा, ते तिथेच बसलेत. कशाला? काय बघायला कोण येतंय, काय येतंय, की लोकांनी तुम्हाला बघायला? काय तुम्हाला हे नाही वाटत असं घरच्या बायकांनी जरा घरात आपल्या व्यवस्थित राहावं? ते नाही, जगाला दाखवायला बसल्या वाटतं 50शीची आणि 40शीची मायलेक कसे दिसत आहेत त्या हिरोईनी. कसले संस्कार आणि कसली ती वागणूक, बाप रे. जिथे म्हणजे सगळंच गणलंय आता. एक काम करा ना, ती पिशवी उचला आणि डायरेक्ट गावाच्या वेशीवरच जाऊन बसा ना. तिथे तरी कशाला, दारात तरी कशाला बसलंय? घरदार सोडून एकदम वेशीवरच बसा. मग अजून चाड्या करता येतील. सगळे येणारे जाणारे दुसऱ्या गावचे पण बघतील ना तुम्हाला. तेच हवंय ना. कसं म्हणजे कसं खपवून घेतात ना. खरंच म्हणतात ना, वेडा करून टाकलं असेल असलेच चाळे करून. मग नंतर मग म्हणायचं की वडील असे होते आणि वडील तसे होते. पण तुमची वागणूक बघा. एखादा माणूस आहे ना, डोक्याने हलेल, 4 लोक बोलत असतील कसं वागणूक आहे, कशी वागते, काय आहे, बाहेर बसली आहे. आता तर कोणच नाही मागे पुढे, कोण बोलायला, कोणी कंट्रोल करायला, काहीच नाही. आणि मावसाड खूप मोठ्या मोठ्या डेंगे हाकते, मोठी स्टोऱ्या सांगते की असं एकत्र कुटुंब पद्धती, आणि आता जो तो असा बाहेर जातो आणि पोटासाठी वगैरे आपल्याला करावंच लागतं, नाही तर मुलं बोलायची. काही नाही. ते माणसं घरातली तशी असली ना की पोरं बरोबर होतात. आम्ही पण न्यूक्लिअर फॅमिलीतच राहिलो. झाली ना मुलं बोलायला वगैरे चालायला. हल्ली सगळे काय बाकीच्यांची मुलं काय बोलत चालत नाहीत. आता तो मारविश पण न्यूक्लिअर फॅमिलीतच आहे ना. तो बोलतो ना पटापटा. तो कुठे मोठ्या कुटुंबामध्ये राहिलाय? उगाच काहीतरी कारणं नको सांगा मावसाडे. आणि तुझ्या बहिणीला ते आंघोळ करायला सांग. तिला एक तर कारणं पुरत नाही. काय तर म्हणे पोरीला बरं नव्हतं तर 4 दिवस आंघोळ काय अंगावरून राहतच नव्हती. तो नाऱ्या पण सगळ्यांना स्टोऱ्या सांगत असतो की हिला स्वतःकडे वेळच द्यायला मिळत नाही, म्हणून तिची अशी हालत झाली आहे, ती मुलगी राहतच नाही. हो का? हागायला जाते का? ते केलं का 4 दिवस? आंघोळ नाही केली कारण सोडत नव्हती, मग हागायला घेऊन जायची का? ते पण नाही केलं 4 दिवस, तुंबली होती. काय राव, बोलायला गेलं ना तर म्हणजे इतकं आहे ना. कारण घाणेरडे कुठचे, स्वतः घाणेरडे आहात ते कबूल करा. लोकांची तोंड बंद करण्यापेक्षा आणि 100 कारणं सांगण्यापेक्षा. भैरवने सांगितलं आणि मामाने आणलं नाही असं तर होऊसच नाही बा. असं होऊसच नाही. अरे काय आणलं असलं? काय मोठा तीर मारला आणून? काय आईस्क्रीम, त्याच्यामध्ये काय आहे एवढं? आणि काय ग शाणे, तू तर नॅचरल शिवाय काय खात नाही ना. मागे तर मोठी सांगत होती नॅचरल शिवाय आम्ही खात नाही. आणि आता बरी खाते, चापते. अरे खोट्यांनो, सुधरा रे सुधरा, बेशर्मांनो आणि अंड्यांनो, सडक्यांनो. म्हणजे तुमचं ना कंपोस्ट पण होणार नाही, इतके सडके आहात तुम्ही. कसं तुमच्या लक्षात येत नाही याची भामटेगिरी? चाटत होती तिथे ती मोठी भाषण, डिस्क्लेमर लावला होता नॅचरल आईस्क्रीमचा. आता कुठे गेलं? आता गिळते आपली मागून. आली ना अवकातीवर, तीच आहे अवकात. हा शब्द लक्षात ठेवा, अवकात.
अवकातच नाही यांची. ती घिसीपिटी कॅसेट आपली मजनूबाईचे रेकॉर्ड ऐकवत असते. मी अशीच होती आणि मग मी सगळं जॉब सोडला आणि मी घरात होती आणि मग मी एक दिवशी असं चॅनल काढायचा विचार केला आणि मग यांची मीटिंग होती. तो कोविडचा वेळ होती आणि कोविडच्या वेळी यांची कसली ती मीटिंग होती. मग CEO मॅडम बोलल्या आणि मग त्यांचं मी ऐकलं आणि मग मी विचार केला की हां मी हे करते. मी यांना सांगितलंच नव्हतं आणि मग मी अचानक काढलं आणि मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग मी यांना सांगितलं आणि मग मी ठगवायला जोरात सुरुवात केली. झालं पाठ झाला. आता बस कर. बकवास आपली MPSC UPSC करणार होते म्हणे. CBSC वाली CBSC. आधी लिहायला शिक. चौथी फेल. आधी तिथपर्यंत ते इतकं सोपं नाही आहे. हां ते पण तू केलंच असतंस म्हणा, कारण तुला बरोबर कसं गुंडाळायचं ते तिथपर्यंत केमिकल लोचाच कशी करत आलीस तसंच केलं असतंस. पण तुझे तेच गुण बघून तुला बसकर म्हटलं. बसकर बये बसकर. डिटेक्ट होम मिनिस्टर, मासाळा मिनिस्टर, चाळ मिनिस्टर करून तुला पाठवून दिली. विदाऊट UPSC तुला चाळ मिनिस्टर, घुस क्वीन मिनिस्टर करून टाकले. माऊस क्वीन. जा गेट लॉस्ट. निकल ऑडियन. ते बापाने तुला बरोबर ओळखली. बरोबर पप्पांना ना अवॉर्ड दिला पाहिजे म्हणूनच. आणि ते सिम्पली बकवासला काय कोण आता ती बंजी कमी पडली काय ते हिच्याकडे आली भीक मागायला. काय चालत नाही का? म्हणजे खरंच मी ना काल एक इंटरव्ह्यू बघितला. काल एक असं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बघितला एका पॉडकास्टचा. तर त्याच्यामध्ये तो माणूस सांगत होता की ब्रँड्सला ना एक स्वतःची लेवल निर्माण करण्याची गरज आहे. स्वतःवर इन्व्हेस्ट करण्याचं आणि स्वतःचा ब्रँड हे एक आपलं प्रोडक्ट ब्रँड बनवण्याची गरज आहे. त्यांना ब्रँड अँबॅसेडर किंवा ह्या इन्फ्लुएन्सर्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींची गरजच नाही आहे. हे सगळं काही हेल्प करू शकत नाही. जर तुमच्या ब्रँडमध्ये तुमच्या प्रॉडक्टमध्येच इतकी ताकद असेल ना, जर तुम्ही तुमचा ब्रँड स्वतः घडवू शकता ना, तुमचं प्रॉडक्ट तुम्ही ब्रँड बनवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. ते जास्तीत जास्त कसं आपलं प्रॉडक्ट चांगलं करता येईल त्याच्यावर भर द्या. चांगलं प्रॉडक्ट नक्की ते टिकाव धरणार. पूर्वी कुठे होते हे सगळ्या गोष्टी? आणि ह्याच्याने काही फार फरक पडला आहे किंवा कोणाला काही फायदा झाला आहे असं तर दिसतच नाही आहे. उलट हे फालतू इन्फ्लुएन्सर्स हे उगाचच आपली खळगी भरतात. त्यामुळे हे जे काही हल्ली जो हा पायंडा पडला आहे ना, हा अत्यंत चुकीचा आहे. हा अत्यंत घातक आहे आणि अक्षरशः म्हणजे लोकांना ठगवलं जातं ह्यातनं. हे लोक काही कुठले एक्सपर्ट नाहीत किंवा हे रियालिटीमध्ये पण हे लोक जे प्रॉडक्ट एन्डॉर्स करतात किंवा जे प्रमोट करतात म्हणू शकतो. एन्डॉर्स ह्यांच्यासाठी या थुकरट लोकांसाठी खूप मोठा शब्द झाला. हे जे प्रमोट करतात हे रियालिटीमध्ये ह्यांच्या स्वतःवरही ते काही वर्क करत नाही. हे स्वतः असे गटारातल्या गंदी नालिके किडे असतात. हे काहीतरी जाऊन मोठे काहीतरी फेसवॉश आणि बबल बाथ आणि मोरक्कन पोरियन हे सगळं म्हणजे ह्यांचे पोर्स काय बुझत नाही, पण हे चोरियन ग्लो दाखवणार. त्या दिवशी मावसाड बसलेली बघितलं का? मागे भिंतीवर 2 हॅलोजनचे पूर्ण लिटरली त्याचं रिफ्लेक्शन दिसतंय आणि एवढं थोबाड घेऊन त्याच्यामध्ये बसलेली मोठं पॉझिटिव्हिटीचं ज्ञान देत होती गॅंडू मोठी. हिचं रिअल थोबाड दिसत होतं ना तिथे. त्याच्या आदल्याच ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये म्हणाली होती की इथे लाईटचा आणि याचा प्रॉब्लेम आहे. तर लगेचच ते फिक्स केलं. 2 मोठे फिक्स म्हणजे असं तसं पण नाही, अनरिअलिस्टिक. काय ते बाप रे, कपाळावर दरदरून घाम फुटलाय पूर्ण. असे टिप 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 जमा झाले. ते हॅलोजनमध्ये थोबाड घालून बसली. हॅलोजन हिच्या स्किनवर पण दिसत आहेत आणि मागे पण दिसत आहेत. आणि हे हॅलोजन लावून आहे ना, ही तात्पुरतं थोबाड चमकवू शकते, पण रियालिटीमध्ये ना तुम्ही ॲक्टर्सना वगैरे विचारा, ते लाईट आणि कॅमेरामध्ये सतत असं रापतो, चेहरा रापतो. नो वंडर ह्यांचा चेहरा रापलेला वाटतो. तुम्ही गालाकडे वगैरे बघा यांच्या कसं झालंय. ती जी आणि ही तर म्हणजे नेक्स्ट लेवलचे इतके हाय पॉवर हाय व्होल्टेज असा इतका प्रकाश इतका झपकन मारते तोंडावर. ते असं काहीतरी आपलं तुकतुकीत आणि असं तेलकटी बनण्यासाठी की पूर्ण म्हणजे भाजून निघते ही बाई अक्षरशः. हे कधी ना कधी तरी म्हणजे येतेच आहे हिची रियालिटी समोर. म्हणून तर मीटअप घेण्याचं बंद केलं हिने, कारण रिअल दिसेल ना. तिथे काहीच करू शकत नाही. मेकअप थापला तरी दिसेल इतक्या लेवलवर. कुठलंच कन्सिलर हिचे खड्डे बुजवू शकत नाही, कारण ते आता नुसते खड्डे नाही, ते रापलेले भाजलेले जळलेले जळके खड्डे झालेत आता ते.
म्हणजे अक्षरशः म्हणजे गवत जळल्यावर कसं होतं ती जमीन अशी बंजर, तसं झालं याचं तोंड. काय करणार आता? असले खोटे लोक बाता मारते पॉझिटिव्हिटीच्या. ते पॉझिटिव्हिटी सांगायला पण इतका खोटेपणा करून बसलेली. पॉझिटिव्ह गोष्टी सांगण्यासाठी खोटेपणा करणारी व्यक्ती, खोटेपणा करून पॉझिटिव्हिटीचं ज्ञान देणारी व्यक्ती म्हणजे मावसाळ. तिने असं केलं म्हणून मी असं करणार नाही. आपल्याला जेव्हा वाटेल, आपल्याला जेव्हा कपेबल आहे तेव्हा आपण करणार. अरे तुम्ही तर नंबर 1 आहे. एकीने केलं तर दुसरीने केलंच पाहिजे. मग तर त्या नवऱ्याचं काय होऊ दे, असू दे, त्याची कॅपॅसिटी नसू दे, काय आहे नाही ते विकायचं, त्या बापाच्या डोक्यावर थैथय नाचायचं, काही करायचं. इधर उधर का सब बेच दो, बट मेरे को ये मांगता है मतलब मांगता हीच आहे. अशा लेवलच्या बायका तुम्ही काय सांगताय दुसऱ्यांना? तुम्ही लोकांना असं हे काय लोकांचं बघून करू नका. लोकांनी किती दाखवलं, किती काही केलं तरी, अरे मुळात लोकांनी तुमचे व्हिडिओ बघणं बंद केलं पाहिजे. मुळात तुम्ही दाखवताच कशाला? तुमचं जे काही सक्सेस आहे, तुमचं जे काही व्हॉटेवर आहे ते तुमच्यापाशी ठेवा ना. ना लोक तुम्हाला बघतील, ना त्यांना काही वाटेल, ना त्यांना काही करावं असं वाटेल, की ते स्वतःच्या ह्याच्यामध्ये समाधानी राहतील, त्यांच्या आयुष्यात समाधानी राहतील. तुम्ही कशाला त्यांना पिना मारता, कशाला त्यांना उगाच भरीस पाडता लालायक बायकांनो. आणि वर तोंड उचकटून यायचं आणि म्हणायचं की असं नाही तसं, आणि असं राहायचं आणि समाधानी राहायचं. अरे ते समाधानी राहण्याचा प्रयत्न पण करत असतील ना तुम्ही. आता परत नुसते अक्षरशः किडात तुम्ही समाजाला लागलेली. आणि कसल्या बाता मारता तुम्ही. मुळात तुम्हीच लोक इतकी घाण आहात. ही घाण पसरवणारच म्हणतो की पसरवू नका आम्हाला. तुम्ही पसरणं बंद व्हा. आता तो उंबरठा घेऊन आली. ते उंबरठा म्हणजे एक मोठं थोतांड आहे. आणि मी हे ती कम्युनिटी टाकलेली ना, त्याच्या मागचं कारण हेच होतं की हे असेच जे असतात ना, असंच काहीतरी मग त्याच्यामध्ये काय हिरे माणिक मोती घाला आणि मग असंच त्याच्यावर सोपस्कार करा, मग त्या उंबरठ्यावर असे संस्कार करा आणि ह्याव करा आणि त्याव करा आणि मोबाईल पकडा आणि पूजा करा आणि मग ते सांगणार, मग ते एक उंबरठ्याचं सांगणार, मग नंतर आणि कसलं सांगणार. असं करूनच हे असे उपाय तपाय असले प्रकार करायला लावून आणि लोकांना भरीस पाडूनच हे खराटे बाबा तयार होतात. खराटे असाच नाही, ही सुरुवात असते. हेच नंतर मग ते पापाचा घडा भरतो आणि मग फुटतो. खरं बघायला गेलं तर लाकडाचा उंबरठा हे पारंपरिकरित्या पूर्वी घरांना लाकडी उंबरठेच असायचे. पण लोकांनी कधीच त्याचा इतका बडेजाव नाही केला, इतका असला काहीतरी फापट पसारा नाही केला आणि कसले तारा आणि फारा आणि काय घुसवलं नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती काय असे सोपस्कार नाही आणि ओम फट स्वाहा आणि अघोरी उपाय नाही केले. शांत चित्ताने नॉर्मल आपलं लक्ष्मीची पावलं लावणं म्हणा किंवा ते 5 पैशाचे ते पत्र्याचे कॉईन असायचे, ते कॉईन ठोकायचे, ते हे इतकं नॉर्मल होतं. इतकं साधी विचारसरणी होती. ते दरवाजावरती घोड्याची नाळ ठोकायची, हे साधे सोपे उपाय करायचे लोक. इतकं फापट पसारा अजिबात नव्हता. ह्याचा बाजार केला या भोंदू बाबांनी. हे जे कुठले आता आणले नाही ना काका वाका आणि टाका काय कसले, हेच लोक असतात. हेच लोक असले नंतर धंदे हळूहळू हाव सुटते आणि सुरू होतात. तर अशा लोकांच्या भरीस पडू नका, अशा लोकांना प्रोत्साहन देऊ नका, अशा गोष्टी करू नका. जे आपले पूर्वज सांगतात ना, जर आपल्या पूर्वजांना एखादी गोष्ट नाही माहिती आहे तर मग ते तसंच असेल, ते मग आपल्यात नाही म्हणून सोडून द्यायचं. उगाचच नको ते काहीतरी शोधून नाही काढायचं. उगाचच ते काही पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी नाहीत, हे ठगवायचे धंदे आहेत. आणि ही बाई तर मला वाटतं घरात कोणाचं काय ऐकतच नाही. तो अब्बाजी फक्त नावालाच आहे, तर त्यांना पण काय इंटरेस्ट आहे का नाही आहे काय माहिती नाही, किंवा जाऊ दे बोलून काय फायदा नाही असं पण असू शकतं म्हणून हिला सोडलेली आहे. कारण तुम्ही बघाल तर आज पण जो व्हिडिओ टाकला आहे उलटी बसली आहे, उजव्या बाजूला बसली आहे. आणि एक त्या खाजीचं घर घेतलेलं, त्या घराचं पण जे काही छोटी गणेश पूजन काय ते घातलं त्याच्यात पण उलटी बसलेली. तेव्हा पण लोकांना कॉमेंट आलेले, आता पण लोकांनी कॉमेंट केले तिला, तेच म्हणतात की उलटी बसली आहेस तू, म्हणजे उजव्या बाजूला. अहो समजत कसं नाही, हीच आहे घर मालकीण. असं म्हणतात की जो मुख्य असतो, जो मालक असतो तो बसतो ना. हे फक्त चच्चू बिच्चू फक्त नावाला आहे. मी सांगते काय आहे, गळ्यात बांधली आहे आता काय ते त्याचं कसं तरी करून येतं हिने हे केलंय, म्हणजे त्याच्याबरोबर ॲडजस्टमेंट केली आहे.
जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, म्हणून तर तो हिला सहन करतोय आणि ही त्याला सहन करते. हे काय आहे, दिसतं तसं नाही आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. बस हा सगळा जीवाचा आटापिटा आणि हे सगळं असं खोटं नाटं लोकांना ठगवणं. मी काय म्हणते मंडळी, हेच तर आहे ना की अशा घरामध्ये शांती, सुख, समृद्धी कधीच नांदू नाही शकत. मनशांती नाहीच आहे ह्या लोकांना. ह्यांच्या रिलेशनशिपमध्ये ह्यांच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही. नुसतं घर हे ते बडा घर पोकळवासा आहे. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. त्याच्यामुळे इनके दिखावे पे मत जाओ, अपनी अक्कल लगाओ. जास्त शहाणी समजते ही, उजवी समजते. म्हणून तो चच्चू डावा आणि ही उजवी. हेच रियालिटी आहे. हेच त्यांच्या घराचं, हेच त्यांच्या संसाराचं प्रतीक आहे. आणि राहिला प्रश्न त्या भैरवचा, काय तर म्हणे डायलॉग. आता मला पोवाडला पण ना 10 दिवसाच्या वर राहवत नाही मला. आता नाही जमत पोवाडला. पहिले असं वाटायचं राहायची मी, पण आता नाही एवढं. म्हणजे असं वाटतं कधी एकदा माझं घर होतं आहे आणि सगळं सुरळीत होतं आहे आणि कधी एकदाचं सगळं म्हणजे रुटीन होतं आहे. आणि ह्याचं पण आहे ना. आणि मग मला यायचं जायचं आणि 10 दिवस आता इथून खरंच खूप लांब पडतं ते. जवळजवळ 1 तास जातो. हो का? मग जा ना. ज्या घराजवळ राहायचं, जिथून जवळ पडेल, शेतीबाती बघायला मिळेल, मग तिथून सगळं म्हणजे आपलं म्हणजे सासरचं मी कशी सुनबाई, मी सगळं कसं सांभाळते. मी पुळ्याचं पण बघणार आणि कुळ्याचं पण बघणार. आणि कुळ्यावरून जवळ म्हणून अब्बाजी म्हणाले. मग कुळ्याला राहा ना. हां का पुढी येते पुळ्याला राहिलं तर. आता आहे तर 4 दिवस नाही राहिली. आणि मोठ्या बाता तेव्हा काय कारणं सांगितली मोठी. म्हणजे मी किती समजूतदार आणि किती सगळं घरचं दारचं माहेरचं सासरचं कसं मी बॅलेन्स करते दाखवायला मोठी. किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार. अति हुशार आहेस तू, समजलं ना. अवकात शब्द लक्षात ठेवायचा. उजेड पडला तुझा. जा ना मग तिथून जवळ आहे ना सगळं. तिथे जाऊन असं इथे पण लक्ष देणार होती. आणि ते पहिले तर आहे ना त्या चिटाईच्या घराचा रंग बदल. शी कसं ते म्हणजे हिच्या तोंडासारखाचा राखलाय तो रंग. बघू आता आगे आगे देखो होता है क्या. काय उजेड पाडते, मोठं घर आणि कसं ठेवते आणि काय करते आणि पुळ्याला कसं जपते आणि शेती किती करते. माणसाने ना खोटं बोलताना किंवा सिंपथी गेन करताना आणि आपण किती कष्टी आहोत आणि आपण किती कष्ट घेतो आणि आपण कसं सगळं मॅनेज करतो, आपण किती हुशार आहोत हे दाखवताना ना जरा मागचं पुढचं आपण बोललेलं ते लक्षात ठेवणारे पण लोक आहेत. अगेन ह्या DBSला मला हेच आठवण करून द्यायची, बाई सगळे तुमचे अंडे नाही आहेत, तुमच्या अंड्यांसारखे सडके नाही आहेत की तुम्ही काही बोलाल आणि खपून जाईल. सगळं लक्षात राहतं आमच्या, सगळं A to Z. आता बघा मी काय विसरली असेल ना थोडं पण, तर ते पण इतर लोक मला माझी मंडळी लक्षात आणून देतील की अरे हे पण आहे ते पण आहे, हे तू बोललीस बरोबर आहे, पण ह्या व्यतिरिक्त ती हे पण म्हणाली होती. तर तुमचं ना सगळं आहे इथे थप्पी. तर ना शांत आणि अवकातीत राहायचं. समजली का मावसाड. चलपट निकल लढेन येडीबाई हट. हे विसरली होती आज बोलायला, म्हणून आता सांगता केली. तर याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मस्सलामा.